नमस्ते, मी अनिता शिंदे। आज आपण बघतोय 40 इंच छातीचा बोटनेक ब्लाउज कसा कट करायचा आहे ते। तर हे अस्तर घेतलेला आहे आणि त्याची आपण घडी घालून घेतली आणि आपण इथे ही रेष मारून घेत आहोत। ही रेष मारल्यानंतर आपल्याला द्यायचं आहे इथे उंची अधिक 1 इंच। तर उंची आहे 14 इंच अधिक 1 इंच आपण मिळवलेला आहे, तर 15 इंच उंची मी घेतलेली आहे। इथे आपण शोल्डर जेवढा आहे त्याचा अर्धा करायचा आहे, तर 15 इंच शोल्डर आहे त्याचा अर्धा आलेला आहे 7.5 इंच। ते आपण इथे मोजलेला आहे। त्यानंतर खाली सुद्धा आपण मोंडा खोली 7.5 इंच घेतलेली आहे आणि याची आपण रेष मारून घेतली। आता आपल्याला इथे 7.5 इंच आहे, तर खाली सुद्धा आपण 7.5 इंच मोजलंय आणि आपण त्याची सरळ अशी रेष मारणार आहोत। आपण यासाठी मोजलंय हे 7.5 इंच, जेणेकरून आपली ही रेष अगदी सरळ यायला हवी। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच। छातीचा चौथा भाग येतोय 10 इंच अधिक अर्धा इंच, म्हणजे आपण 10.5 इंचाची खूण करून घेतली। इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग अधिक डाचसाठी 1 इंच घ्यायचा आहे। तर कंबर आहे 34 इंच, तर 8.5 अधिक 1 इंच आपण घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिलाई मार्जिन घ्यायचे आहे 1.5 किंवा 2 इंच आपण सिलाई मार्जिन घेऊ शकतो। आता आपल्याला तिरक्यामध्ये 1 इंच घ्यायचा आहे आणि याला गोल असा राऊंड देऊन घ्यायचा आहे। आपण 4.5 इंच किंवा 4 इंच गळारुंदी ठेवू शकतो। तर मी 4 इंच गळारुंदी ठेवली आहे आणि उंची सुद्धा 4 इंच घेतली आणि याचा आपण चौकोन असा आखून घेतलेला आहे आणि गळ्याचा आकार देऊन घेतलाय। इथे याचा मध्य करून घ्यायचा आहे आणि उंची घ्यायची आहे 5 इंच। डाच रुंदी आपण देणार आहोत 1 इंच, म्हणजे अर्धा इंच आपण डाच रुंदी घेतलेली आहे। टोटल आपली डाच रुंदी 1 इंच आलेली आहे। आता आपल्याला हे आहे असंच कट करून घ्यायचं आहे। आणि नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। आता हे कट झाल्यानंतर आता आपल्याला हा भाग असाच उचलायचा आहे आणि तिरक्यामध्ये ठेवायचा आहे। ठेवताना एक काळजी घ्यायची आहे, आपण ज्यावेळी हा भाग तिरका ठेवतो त्यावेळी समोर खालच्या भागाला बरोबर 2 इंच हे अंतर राहायला हवं। ह्या प्रकारे इथे 2 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे। अशा प्रकारे आपण ही घडीवर ही बाजू ठेवून घेतलेली आहे। हे बघा, मी हे खडूने आखून दाखवते तुम्हाला, म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल। हे आपण आहे तसंच व्यवस्थित असं आखून घेतो। ह्या खुणा तुम्ही व्यवस्थित बघा। ह्या प्रकारे आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत। गळारुंदीची खूण केली, गळ्याची सुद्धा मी खूण करून घेतली आणि हा भाग आपण उचलून घेतलेला आहे। हा भाग आपण काढल्यानंतर आपण हे जोडून घेणार आहोत। जोडल्यानंतर हा भाग आपण सरळ रेष आखून जोडून घेतोय। त्यानंतर आपल्याला इथे अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे आणि रेष ओढून घ्यायची आहे। आता आपल्याला इथे मध्य काढायचं आहे आणि अर्धा इंच आतमध्ये येऊन आपल्याला गोल असा राऊंड देऊन घ्यायचा आहे। इथे आपल्याला पाऊण इंच घ्यायचा आहे आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे 4 इंच आहे, तर गळा उंची सुद्धा आपण 4 इंच घेणार आहोत। तुम्ही 6.5 इंच सुद्धा पुढचा गळा ठेवू शकता। तुम्हाला 4 इंच घ्यायचा असेल तर 4 इंच घ्या, किंवा तुम्हाला गळा जर थोडा मोठा हवा असेल तर तो सुद्धा घेऊ शकता। तर मी 6.5 इंच गळा घेणार आहे। तुम्हाला मी दोन्ही बोटनेक दाखवणार आहे। जर तुम्हाला मोठा गळा घ्यायचा असेल तर त्यानुसार तुम्ही खुणा करून घेऊ शकता। आता आपल्याला जिथे आपला गळा आहे तिथपासून आपल्याला रेष ही जिथे आपण 2 इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं तिथे आपण हे जोडून घेतलंय। आपण जर 6.5 इंच गळा घेतला असता तर तिथपासून
हे जोडून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे 10.5 इंच आणि त्याची सरळ अशी रेष आखून घ्यायची आहे। ही रेष आखल्यानंतर आपल्याला ह्या रेषेवर द्यायचा आहे छातीचा 10वा भाग अधिक अर्धा इंच। तर 4 इंच छातीचा 10वा भाग आहे आणि अर्धा इंच म्हणजे 4.5 इंच आपण इथून मोजलेला आहे आणि त्याची आपण सरळ अशी रेष जोडून घेणार आहोत। हे जोडल्यानंतर आपल्याला इथे द्यायचं आहे 1.25 इंच आणि इकडच्या बाजूने सुद्धा 1.25 इंचाची खूण करून घेतली आपण आणि हे आपण जोडून घेतोय। आपल्याला डाच रुंदी द्यायची आहे 1.5 किंवा 1.25 इंच। तर मी 1.5 इंच दिलेली आहे। 1.5 इंच सुद्धा दोन्ही बाजूने आपण 1.5 इंच देऊन घेतलंय आणि हे सुद्धा जोडून घेतलंय। आता आपल्याला इथे द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा हा आकार देऊन घेतलाय आणि इथे अर्धा इंच आपण त्याच्या शेजारी सुद्धा दुसरी रेष आखून घेतली। हाच अर्धा इंच आपल्याला पलीकडे रेष ही वाढवून घ्यायची आहे आणि याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। ह्यानुसार आपलं हे आखून झालेलं आहे। आता याची आपल्याला कटिंग करायची आहे। ह्याच आकारावर बरोबर आपल्याला कट करायचा आहे। आपण गळा लगेच कापणार नाही। आपण अस्तरवरती ज्यावेळी शिवणार आहोत त्यावेळी गळ्याच्या आकाराने आपण कटिंग करणार आहोत। आता इथे आपल्याला किंचित असं एक्स्ट्रा कापड ठेवून 1/2 इंचापेक्षा कमी अंतर आहे हे, त्यानुसार आपण याची कटिंग करून घेतली। ह्या भागावर बरोबर आपण कट केलेला आहे आणि इथे आपण नॉचेस देऊन घेतलेत। आता आपण ज्यावेळी याचं जोडू त्यावेळेस जो कमरेकडचा भाग आहे तो सरळ असा तयार होतो आणि याला पफ सुद्धा चांगला येतो। आपण शिवल्यानंतर शोल्डर उतार कट करणार आहोत। आता हे भाग आपण बाजूला ठेवू। आता आपण खाली कमरेचा भाग हा कट करणार आहोत योगपट्टीसाठीचा। तर इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच मोजायचा आहे। तर हे मी 11.5 इंच आलेला आहे तेवढंच घेतलंय आणि उंची आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच आणि हे आपल्याला कट करायचं आहे। उंची आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे आणि कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच आपल्याला हे घ्यायचं आहे। वरती आपण 1 इंच देऊन हा आकार देऊन घेतलेला आहे पट्टीसाठीचा। मी पुढे सांगणार आहे पट्टी तुम्हाला अजूनही एकदा कट करावी लागणार आहे। आता इथे आपल्याला बाही कट करायची आहे। आपण कापडाची घडी घालून घेतली। इथे आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग 10 इंच। तर कापड कमी पडतं आपण जॉईंट देणार आहोत आणि उंची अधिक 1 इंच आपल्याला घ्यायचा आहे। तर उंची 10.5 इंच ठेवायची आहे। तर मी 11.5 इंचाची खूण करून घेतली। कॅप हाईट मी 3 इंच घेतलेली आहे। आता आपल्याला हा आर्म होल राऊंड मोजून घ्यायचा आहे। तर आपण 1/2 इंच खूण करून घेतली आणि तिथपासून हा राऊंड मोजतोय। तर हा 8.5 इंच भरतोय। तर तेवढंच आपल्याला तिरक्यामध्ये 8.5 इंच घ्यायचं आहे आणि त्याचा मध्य करायचा आहे आणि त्याची सुद्धा खूण करायची आहे। कॅप हाईट 3 इंच आहे आणि हे 8.5 इंच घेतलं, त्याचा आपण बरोबर मध्य करून घेतलाय आणि आपल्याला अर्धा इंच घेऊन बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आतील सुद्धा आकार आपण लगेच देऊन घेतलाय।
दंडघेर 12 इंच आहे त्याचा आपण अर्धा इंच 6 इंच केलंय आणि सिलाई मार्जिनची खूण करून घेतली. आता याची आपण कटिंग करून घेतोय. याची कटिंग करून झालेली आहे. आता ह्याच कापडाचे आपण उरलेल्या कापडाची इथे जॉईंट देऊन घेणार आहोत, म्हणजे बाही ही व्यवस्थित होईल. आपले हे संपूर्ण भाग कट करून झालेले आहेत. आता आपल्याला हे आहे असेच अस्तरवरती ठेवून घ्यायचे आहेत. तर ह्यानुसार मी ठेवून घेतलं आहे आणि याचं कटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. पाठीमागच्या भागाचं मी वेगळा असा व्हिडिओ केलेला आहे, त्यामध्ये मी पाठीमागचा संपूर्ण भाग हा शिवून दाखवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हा ब्लाऊज पाठीमागचा भाग शिवता येईल. आता आपल्याला हे 2 भाग घ्यायचे आहेत आणि कापडाची उलटी बाजूवर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि टिप मारून शिवायचं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण अस्तर जोडू त्यावेळी सुईची बाजू ही व्यवस्थित अशी तयार होईल. आपल्याला हे भाग व्यवस्थित टिप मारून शिवून घ्यायचे आहेत. आपण कापडाच्या उलट्या बाजूवर अस्तर ठेवून हे शिवून घेतलेलं आहे आणि उरलेला भाग हा अस्तरच्या बाहेरचा आपण कापून टाकतोय, म्हणजे आपल्याला हे भाग व्यवस्थित असे शिवून तयार करून घ्यायचे आहेत. आपण दोन्ही भाग ह्या प्रकारे शिवून घेतलेत. बाजूला ठेवून घेऊ. आता हा समोरचा भाग आपण शिवणार आहोत. तर पुढचा गळा मला 6.5 इंच घ्यायचा आहे, तर तोच आपण ठळक करून घेतलाय, जेणेकरून अस्तरच्या दुसऱ्या बाजूवर तो उमटला जाईल. आपण अस्तर बाजूला घेऊन त्याच्यावर परत एकदा खूण करून घेतली. आता हे भाग ठेवताना आपल्याला जो ब्लाऊज पीस आहे तो सुईची बाजू वरती आहे आणि त्यावर हे अस्तर ठेवून घेतलेला आहे. सुईची बाजू वरती आहे आणि त्यावर हा अस्तरचा भाग ठेवलाय आणि त्यावर आपण टिप मारून घेत आहोत. आपल्याला हे गळे लगेच उलटवून घ्यायचे आहेत, त्यामुळे ब्लाऊज पीस आपण सुईचा ठेवलाय आणि त्यावर अस्तर ठेवलंय आणि आपण ह्या गळ्याच्या आकारावर टिप मारून घेतली आणि टिपेपासून पाव इंच अंतर ठेवून आपण कट करून घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला गळ्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. नॉचेस दिल्यानंतर आपल्याला याच्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना अस्तरच्या बाजूनेच हा भाग व्यवस्थित आपल्याला दाब देऊन टीप द्यायची आहे आणि याच्या कडेकडेने आपल्याला अस्तर आणि हा ब्लाऊज पीस शिवून घ्यायचा आहे. व्यवस्थित शिवल्यानंतर आतमधलं कापड आपलं चुरगळणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे आणि अस्तरच्या बाहेरचा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. ह्यानुसार आपला समोरचा गळ्याचा एक भाग शिवून झालेला आहे. ह्याचनुसार आपल्याला दुसरा भाग सुद्धा मी तयार करून घेतलाय. आता आपल्याला इथे हा भाग व्यवस्थित असा ठेवून जोडून घ्यायचा आहे. बरोबर नॉचेसला नॉचेस येतील त्यानुसारच आपल्याला हे व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. आता आपण इथे टिपेने हे शिवून घेतोय. हे बघा सुंदर असा पफ हा समोरचा तयार झालेला आहे. याच्यावर आपण डबल टिप देऊन घेतोय. दोन्ही भाग आपण अशाच प्रकारे शिवून घेतलेले आहेत. आता इथे बघा हा भाग सरळ आलेला आहे बरोबर. तर इथे तुम्ही
मी तुम्हाला मगाशीच सांगितलं तुम्ही हा आकार देऊ शकता आणि पट्टी ही खालची जोडू शकता। आणि तुम्हाला जर सरळ हवा असेल तर तुम्ही ही पट्टी सरळ सुद्धा जोडू शकता। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे शिवू शकता। तर मी सरळ अशा 2 पट्ट्या तयार करून घेणार आहे। हे बघा मी अस्तरवरती ह्या पट्ट्या तयार करून घेतल्यात। आणि आपण ह्या सरळ अशाच जोडून घेणार आहोत। आपण गोलाकार न कापता हे सरळ असंच ठेवलेलं आहे आणि याची टीप मारून घेतलेली आहे। दोन्ही भाग आपण ह्याच प्रकारे शिवून घ्यायचे आहेत। हे शिवून झालेले आहेत। इथे आपण हुकलूक पट्टी लावून घेतलेली आहे। पाठीमागचा भाग पण मी शिवून घेतलाय। आता आपण शोल्डरला शोल्डर व्यवस्थित ठेवून घेतोय आणि इथे शोल्डर उतार द्यायचा राहिलेला आहे तो आपण पाऊण इंच घेतलाय आणि याची कटिंग करून घेतली। ह्या भागाची पण आपण पाऊण इंच उतार देऊन कटिंग करून घेणार आहोत। आणि इथे शोल्डरला आपण इथे शिवून घेणार आहोत। शोल्डरची टीप मारल्यानंतर आपल्याला बाही ही तयार करायची आहे। तर बाही कशी करायची ते मी पुढे सांगितलेलं आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित बघा। आपल्याला इथे बाही लावून घ्यायची आहे। तर मी अस्तर आणि बाही कापून घेतली आहे आणि ब्लाउज पीस सुईच्या बाजूवर मी अस्तर ठेवलाय आणि खाली मी पाव इंच टीप मारून घेतलेली आहे। आपल्याला मध्ये सुद्धा मध्यभागी सुद्धा 2 टिपा टाकायच्या आहेत, पण त्या टिपेमध्ये पाव इंचापेक्षा कमी अंतर आपल्याला ठेवायचं आहे। इथे मध्यभागापासून सुद्धा आपण ह्या 2 टिपा टाकून घेतलेल्या आहेत। फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की ब्लाउज पीस हा आपल्याला सुईच्या भागावरती हवा आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि मग आपल्याला ह्या टिपा टाकायच्या आहेत। आपण मध्ये कापून घेतलंय आणि हे भाग आपण सुईचे करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला मध्ये हे 2 भाग हे बाहीचे तयार होणार आहेत। आता मी इथे दाबटीप देऊन घेणार आहे। ही दाबटीप मी देऊन घेतली म्हणजे हा आकार आपला अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे। इथे मी दोरी तयार करून घेतली कापडाची आणि त्याचे मी 2-2 इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत। याचं आपल्याला हे मध्ये व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत। तर शिवताना ह्यामध्ये आपल्याला अर्धा इंच अंतर राहील अशा प्रकारे आपल्याला हे सर्व लावून घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे। आपल्याला दुसरा भाग हा व्यवस्थित इथे ठेवून घ्यायचा आहे आणि यावर सुद्धा आपल्याला एक टिप टाकून घ्यायची आहे। हे आपल्याला टिप व्यवस्थित दिल्यानंतर मध्ये जो गॅप आहे तिथे आपल्याला हे मणी लावून घ्यायचे आहेत। तर मी चौपदरी धागा घेतलाय आणि इथे मी मणी टाकून घेत आहे। तर प्रत्येक वेळी मी 2-2 मणी टाकून इथे घेत आहे। असं आपल्याला शेवटपर्यंत शिवून घ्यायचं आहे आणि शेवटी हा धागा पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ही बाही तयार झालेली आहे। दुसरी सुद्धा ह्याच प्रकारे आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ही बाही नेहमीप्रमाणे आपण बाही जोडतो तशी जोडून घ्यायची आहे। फक्त शोल्डर जो आहे तिथे मध्यभागालाच हा भाग जोडला गेला पाहिजे अशा प्रकारे आपण जोडून घेतलंय आणि फिटिंग टिप सुद्धा मारून झालेली आहे आणि अशा प्रकारे आपला हा बोटनेक ब्लाउज संपूर्ण असा शिवून झालेला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। धन्यवाद।